नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरील माहिती आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट आणि नेट परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कमेंटच्या माध्यमातून विचारलं की सर ह्या नेटच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे तर दोन्हीमध्ये काही फरक नाही, परंतु जी काही काठिण्य पातळी असते निश्चितच नेटच्या परीक्षेमध्ये थोडी वरच्या लेवलची त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते आणि प्रश्न जे काही साधर्म्य आहे ते दोन्हीकडेही सारख्या पद्धतीचे आहे, सारखे स्वरूप प्रश्न विचारण्याचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही माहिती मी आपणापर्यंत पोहोचवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नपत्रिकाचा सराव जर तुम्हाला करायचा असेल तर आपल्या चॅनलवरील बऱ्याच मी प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी उत्तरासह आणि विशेषतः स्पष्टीकरणासह चारही पर्यायाचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला ही माहिती सखोल देण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो पहिला प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे ते हेतुस्थळ हा ग्रंथ कोणत्या ग्रंथावर आधारित आहे। बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना तुम्हाला प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ही वाढत गेलेली दिसत। हेतुस्थळ हा लीळाचरित्र या ग्रंथावर आधारित असलेला ग्रंथ आहे। यामध्ये स्मृतीस्थळ असेल, लक्षणस्थळ असेल किंवा श्रीकृष्ण चरित्र असेल हे ग्रंथ चुकीचे असून लीळाचरित्र हा जो काही पर्याय हा पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न म्हणजेच पुढीलपैकी कोणता ग्रंथ एकनाथांचा नव्हे। आता एकनाथावर जे काही साहित्य आहे किंवा त्यांचे जे अभंग आहेत, त्यांची जी काही एकूण रचना आहेत, या रचनेवर मी अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, आपण तो पाहावा याच्यासाठी की अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारल्यानंतर त्यांची माहिती त्या ठिकाणी आपल्याला असणं गरजेचं आहे। आणि पुढीलपैकी कोणता ग्रंथ एकनाथांचा नव्हे, आनंद लहरी, चिरंजीव पद व स्वात्मसुख हे ग्रंथ संत एकनाथ महाराज यांच्या नावावर असलेले आपल्याला सांगता येतात, परंतु चित्तदानंद लहरी हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ संत एकनाथ यांचा नाही आणि ते उत्तर या ठिकाणी आपल्याला असलेलं सांगता येतं। पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा। यामध्ये तुम्हाला ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतापासून योग्य उत्तर निवडा। या ठिकाणी दिलेले जे काही ग्रंथ आहेत ते म्हणजेच गजेंद्र मोक्ष, पांडव प्रताप, सावित्री गीत, लोपामुद्रा, संवाद। या पर्यायातील कमीत कमी 2 ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे आणि 2 ग्रंथ माहिती असले की त्याचं उत्तर जे आपल्याला आहे ते उत्तर त्या ठिकाणी देता येतं। आता मुक्तेश्वरांचा ग्रंथ कोणता आहे हे जर तुम्हाला माहिती असेल किंवा श्रीधरांचा ग्रंथ कोणता आहे हे जर तुम्हाला माहिती असेल किंवा वामन पंडितांनी लिहिलेला ग्रंथ हे जर तुम्हाला माहिती असेल तर अशा प्रश्नांची उत्तर द्यायला सोपं वाटतं। आणि म्हणून हा जो काही प्रश्न आहे 1चं 9 म्हणजे गजेंद्र मोक्ष हा रघुनाथ पंडितांचा आहे, 2चं 8 म्हणजे पांडव प्रताप हा श्रीधरांचा ग्रंथ आहे, श्रीधर पांडव प्रताप, 3चं 5 म्हणजेच सावित्री गीत हे मोरोपंतांना लिहिलेला आपल्याला सांगता येतो, तर लोपा मुद्रा संवाद हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ वामन पंडितांनी लिहिलेला आपल्याला सांगता येतो। आणि म्हणून 1चं 9, 2चं 8, 3चं 5 आणि 4चं 6 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आणि बाकीचे जे काही पर्याय आहेत ते या ठिकाणी चुकीचे आहेत। पुढचे काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ते प्रश्न पाहत असताना आपल्या एकूणच जे काही प्रश्नावली आहेत किंवा काठिण्य पातळी आहे ही आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊन जाते। खडकीच्या लढाईवरील पोवाडा कोणी लिहिला। आता खडकीची जी काही लढाईवर पोवाडा लिहिणारे कोण आहेत तर सगन भाऊ यांनी खडकीच्या लढाईवर पोवाडा लिहिलेला आपल्याला सांगता येतो। पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजेच सनिध्यवासी शत्रू म्हणजे उदरातील व्याधी। पहा, सनिध्यवासू
शत्रू म्हणजे उदरातील व्याधी हे विधान कोणत्या ऐतिहासिक ग्रंथातील आहे? आता ऐतिहासिक ग्रंथ कोणता आणि त्यामधलं ते काही विधान आहे हे विधान या ठिकाणी माहिती पाहिजे आपल्याला. ते ग्रंथ मुळात माहिती पाहिजे. आणि सनिध्य वासू शत्रू म्हणजे उदरातील व्याधी हे जे काही विधान आहे हे विधान आज्ञापत्र या ग्रंथातील आहे. पानिपतची बकर असेल, होळकरांची थैली असेल किंवा श्रीमंत भाऊसाहेब यांची कैफियत असेल हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून आज्ञापत्र या ग्रंथातील सनिध्य वासी शत्रू म्हणजे उदरातील व्याधी हे विधान आपल्याला असलेलं सांगता येतं. पुढचा प्रश्न असा आहे, काव्य प्रकार व कवी यांच्या जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतापासून योग्य उत्तर निवडा. या ठिकाणी दिलेले तालचित्रे, दशपदी, वात्रटिका, मूर्त कविता. आता दशपदी आपल्याला माहिती आहे की कवी अनिल यांनी लिहिलेले आहे, म्हणून 2चं 7 पहा आणि 2चं 7 मग एकाच पर्यायात आहे, म्हणून एक पर्यायावरून कधी कधी उत्तर नाही सापडलं तर तुम्हाला दुसऱ्या पर्यायाकडे जावं लागतं. आणि म्हणून दशपदी जरी कवी अनिल यांनी लिहिलेली असली तरी वात्रटिकाकार कोण आहेत तर वात्रटिका या ठिकाणी जे काही आहेत त्या मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर मूर्त कविता या र.उ. जोशी यांनी लिहिलेल्या आहेत. तर तालचित्रे हे विंदा करंदीकर यांनी लिहिलेलं असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे हा जो काही ए जी काही पर्याय आहे हा ए पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे तर तालचित्रे, विंदा करंदीकर, दशपदी अनिल, वात्रटिका मंगेश पाडगावकर, 4 मूर्त कविता र.उ. जोशी हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि म्हणून बाकीचे जे काही पर्याय आहेत ते बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून हा जो काही पर्याय आहे 1 नंबरचा तो बरोबर आहे. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? आता विधान पहा अगोदर आणि मग तुमच्या लक्षात येईल की पुस्तक रूपाने प्रसिद्ध होणाऱ्या नाटकास बुकिश नाटके म्हणतात. पुन्हा पुस्तक रूपाने प्रसिद्ध पण ज्याचा एकही प्रयोग होऊ शकला नाही अशा नाटकास बुकिश नाटकं म्हणतात. ज्या नाटकांच्या संहितेवर विपुल चर्चा होते त्या नाटकांना बुकिश नाटके म्हणतात. आणि चौथा जो काही पर्याय आहे या ठिकाणी पुस्तक रूपाने प्रकाशित होऊन रंगभूमीवर ज्याचे प्रयोग होण्यास आरंभ झाला त्या नाटकास उद्देशून बुकिश ही संज्ञा या ठिकाणी योजली आहे. आणि म्हणून जो काही चौथा जो पर्याय आहे हा चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुस्तक रूपाने प्रसिद्ध होणाऱ्या नाटकास बुकिश नाटके हे चूक आहे. दुसरा जो पर्याय आहे तोही चूक आहे. तिसरा जो पर्याय आहे तोही चूक आहे. तर चौथा पर्याय कोणता तो पहा एकदा परत की पुस्तक रूपाने प्रकाशित होऊन रंगभूमीवर ज्याचे प्रयोग होण्यास आरंभ झाला त्या नाटकात आपल्याला बुकिश ही संज्ञा योजली जाते. आणि म्हणून चौथा जो काही डी हा पर्याय हा डी पर्याय बरोबर आहे. कळ या कादंबरीचा लेखक कोण? आता कळ ही श्याम मनोहर यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती असावं. कारण बाकीचे पर्याय या ठिकाणी अनंत मनोहर असतील, मनोहर तल्लार असतील किंवा मनोहर शाणे असतील. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला नुसतं मनोहर हे त्या ठिकाणचं नाव माहीत असून चालणार नाही कारण प्रत्येक पर्यायामध्ये मनोहर दिलेला आहे. परंतु श्याम मनोहर यांची कळ ही कादंबरी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा पर्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच प्रश्न पाहणार आहोत की कोणत्या नियतकालिकाने कथा स्पर्धा आयोजित करण्याचा पायंडा पाडला? या ठिकाणी करमणूक आहे, केरळ कोकिळा आहे, प्रतिभा आहे आणि मनोरंजन. आणि मुळात मनोरंजन हे जे काही नियतकालिक आहे या नियतकालिकाने कथा स्पर्धा आयोजित करण्याचा म्हणजे मुळात कथेच्या संदर्भात मनोरंजनचं काम या ठिकाणी मोठं आहे. आणि त्या अनुषंगाने कथा स्पर्धा आयोजित करण्याचं काम हे मनोरंजन या नियतकालिकाने केलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच पुढीलपैकी कोणते पुस्तक ललित लेखन या वर्गात अंतर्भूत होते? म्हणजे या ठिकाणचे जे काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ माहिती असणं गरजेचं की टिकली एवढं तर समाधीवरील अश्रू, ऋतुचक्र आणि युगान. तर या ठिकाणी बाकीचे जे काही ऋतुचक्र सोडता
ऋतुचक्र हा जो काही पर्याय आहे हा बरोबर आहे. युगांत नाही किंवा टिकली एवढं अट्टळ नाही किंवा समाधीवर अश्रू नाही हे तिन्ही पर्याय या ठिकाणी चुकीचे असून ऋतुचक्र हा पर्याय या ठिकाणी म्हणजे ललित लेखन ऋतुचक्र हे आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच पहा, प्रश्न असा आहे की 19व्या शतकात भाषामधील कुल संबंधाच्या संशोधनाला इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती की या प्रकारच्या संशोधनाला आदर्श मानूनच ओरिजिन ऑफ फेसिस हा ग्रंथ लिहिला. आता या ठिकाणी 19व्या शतकात पहा, परत एकदा पहा, 19व्या शतकात भाषामधील कुल संबंधाच्या संशोधनाला इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती की या प्रकारच्या संशोधनाला आदर्श मानूनच ओरिजिन ऑफ स्पेसीज हा ग्रंथ कोणी लिहिला तर डार्विन, या ठिकाणी डार्विन यांनी हा ग्रंथ लिहिलेला तो म्हणजेच ओरिजिन ऑफ स्पेसीज हा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. सुश्रुत, इंटरनेट वापर या ठिकाणचे जे काही पर्याय आहेत हे पर्यायही आपण पाहू शकता. परंतु डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला सांगतात येतो. काही प्रश्नांच्या बाबतीत काही चुकीचं जरी कधी माझ्याकडून उत्तर सांगण्यात आलं तर आपण ते पाहून माझ्यापर्यंत ते उत्तर करेक्शनासह पाठवावं हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पतंजलीचे विवेचन, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच पतंजलीने विवेचन केलेली शब्दाची दोन रूपे कोणती? एक आंतरस्तरीय रूप व पृष्ठस्तरीय रूप, व्याकरणिक रूप व भाषिक रूप, ध्वनी रूप व स्फोट रूप, मुक्त रूप व बद्ध रूप. तर या ठिकाणी पतंजलीने विवेचन केलेली शब्दाची दोन रूपे म्हणजेच ध्वनी रूप व स्फोट रूप हे आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाक्य विचारात प्रथमोपस्थित घटक ही संकल्पना कोणी मांडली? तर वाक्य विचारात प्रथमोपस्थित घटक ही संकल्पना ब्लूमफिल्ड यांनी मांडलेली आहे. म्हणजे याक्सन असतील, हॉकेट असतील किंवा बोलिंजर असतील हे पर्याय चुकीचे असून ब्लूमफिल्ड हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. प्रथमोपस्थित घटक याच्यानंतर किंवा वाक्य विचार याच्यानंतर याच्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न आला आणि अशा पद्धतीचे पर्याय असले तर ब्लूमफिल्ड हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सूर्य डोंगरा आड गेला, रामाने पुस्तकावर नाव घातले. या वाक्यामध्ये डोंगरा आड व पुस्तकावर ही रूपे कोणत्या प्रकारची पूरके होत? तर ही आधार पूरक अशी वाक्य आहेत. कारण सूर्य डोंगरा गेला असं नाही तर डोंगरा आड गेला म्हणजे तुम्हाला वाक्याला आधार देत सूर्य गेला न म्हणता किंवा रामाने पुस्तकावर, रामाने नाव घातले, कशावर घातले तर ते आधारपूरक म्हणजेच या ठिकाणी कर्मपूरके हे चुकीचं विधान आहे. तर आधारपूरके म्हणजे या ठिकाणी उभयान्वयी अव्यय किंवा विधिपूरक हे पर्याय चुकीचे असून आधारपूरक किंवा वाक्याला आधार अशा पद्धतीचं सूर्य डोंगरावर किंवा रामाने पुस्तकावर नाव घातले यामधील आधारपूरक हे जे काही विधान आहे किंवा पर्याय आहे बी तो पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे. शब्द आणि भाषा यांच्या जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतापासून योग्य उत्तर निवडा. अजब, अजिबात, तुरुंग, काडतूस. आता यातील कमीत कमी 1 ते 2 तुम्हाला शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत हे माहिती पाहिजे. अजब
1 ते 7 म्हणजेच या ठिकाणी अजब हा शब्द अरबी भाषेतून, 2 ते 5 म्हणजेच फारसी भाषेतून अजिबात, तुरुंग हा 3 ते 6 म्हणजेच पोर्तुगीज आणि कारतूस हा 4 ते 8 म्हणजेच फ्रेंच भाषेतून कारतूस हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून पर्याय जे काय आहे ते पर्याय म्हणजे 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 1 ते 7, 2 ते 5, 3 ते 6 आणि 4 ते 8. बाकीचे जे काही पर्याय आहेत हे पर्याय बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो असा, सुपरिटेंडेंट याचं सुपरिटेंड, लायब्ररी याचं लायब्ररी, वाद्ययंत्र याचं वाजंत्री. म्हणजे यातले काही शब्द तुम्हाला त्या ठिकाणी गाळलेले दिसतात. म्हणजेच या उदाहरणातील स्वनांच्या विलयनाने होणाऱ्या स्वन परिवर्तनात सदृश्य स्वनलोप दिसते, पण ते लोप होताना दिसते, म्हणून सदृश्य स्वनलोप या ठिकाणी झालेला दिसतो. सदृश्यकरण किंवा विसदृश्यकरण किंवा स्वनव्यत्यास हे पर्याय चुकीचे आहेत. म्हणजे सुपरिटेंडेंटचं सुपरिटेंडेंट होतं, लायब्ररीचं लायब्ररी होतं, वाद्ययंत्राचं वाजंत्री होतं. म्हणजे स्वनांचा विलयन या ठिकाणी झालेला आहे, त्यास आपण सदृश्य सोन लोप अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येतं. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो असा, काव काव, लाल लाल, लख लख, पटापट हे शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? आता इथं पूर्ण अभ्यास म्हणजे काव काव परत परत आलाय, त्यात अंशाभ्यास असतं तर एकच, कपडा लत्ता असं एकच आलेलं असतं, समजा त्या ठिकाणी शब्द आलेला असता. किंवा कधी कधी अभ्यस्त शब्द म्हणून सुद्धा काव काव, लाल लाल, लख लख, पटापट हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? अभ्यस्त प्रकारचे असे शब्द. म्हणजे तिथं जर पूर्ण अभ्यस्त हा पर्याय जर नसेल किंवा अंशाभ्यस्त हे पर्याय जर नसतील तर त्या ठिकाणी अभ्यस्त हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर असतो. म्हणजेच काव काव, लाल लाल, लख लख, पटापट हे शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? तर पूर्ण अभ्यस्त प्रकारचे, म्हणजे अन्यपद प्रधान, समाहार बोधक, समुच्चय बोधक हे चुकीचे पर्याय आहेत. तर पूर्ण अभ्यस्त हा जो काही पर्याय आहे हा पर्याय बरोबर आहे. अठरावा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच भाषा कुलातील जनसंबंध शोधत. भाषा कुलातील जनसंबंध शोधत आपण जसजसे मागे जाऊ तसतशी भाषांची व भाषा कुलांची संख्या कमी होत गेली पाहिजे, परंतु तशी काही परिस्थिती होते असे म्हणता येणार नाही. म्हणजे भाषा कुलातील जनसंबंध शोधत आपण जसजसे मागे जाऊ तसतशी भाषांची व भाषा कुलांची संख्या कमी होत गेली पाहिजे, परंतु तशी काही परिस्थिती होत नाही असे म्हणता येणार नाही. या ठिकाणी संपूर्ण विधान बरोबर आहे, कारण भाषा कुलांची जनसंबंध शोधला तसं मागं गेलं तर भाषांची व भाषा कुलांची संख्या कमी होत गेलेली पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही की परिस्थिती होती असे म्हणता येणार नाही. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक हे चुकीचं आहे, संपूर्ण विधान चूक हेही चुकीचं आहे, किंवा पूर्वार्ध चूक उत्तरार्ध चूक हेही चुकीचं आहे. म्हणून संपूर्ण विधान बरोबर हे डी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजे पुढीलपैकी कोणता शब्द वराडी बोलीतील नाही? आता वराडी बोलीतील शब्द त्या ठिकाणी माहिती पाहिजेत आपल्याला. कुरू, आरबट, त्यानंतर बासन हे शब्द वराडी बोलीतील आहेत, पण या ठिकाणचा जो काही उजागरी हा शब्द आहे हा दुसऱ्या भाषेतील आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि म्हणून हा जो काही 3 नंबरचा सी हा पर्याय बरोबर आहे आणि तो वराडी बोलीतील शब्द नाही. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे शेवटचा प्रश्न असेल, कारण शब्द व शब्द प्रकार शब्द व शब्द प्रकार यांच्या जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या संकेतापासून योग्य उत्तर निवडा. गाय व धेनू, स्त्री व पुरुष, गोटा, बाई. आता गाय व धेनू, आता यावरून तुम्हाला काय लक्षात येतं? गायीसाठी हा शब्द म्हणजे समानार्थी वापरलेला शब्द आहे. त्यानंतर स्त्री व पुरुष हा त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरलेला आहे. गोटा हा शब्द त्या ठिकाणी किंवा बाई हा शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि म्हणून
एकचं काय गाय व धेनू हा जो काही पर्यायवाचक शब्द गाय व धेनू हा पर्यायवाचक शब्द. त्यानंतर 2चा 8 म्हणजे या ठिकाणी स्त्री व पुरुष हा विरुद्धार्थी शब्द. गोटा 3चं 5 म्हणजेच अनेकार्थी शब्द. आणि बाई हा जो काही पर्याय आहे 4चं 6 म्हणजेच अर्थ समावेशक असा शब्द या ठिकाणचा आहे. आणि म्हणून सी नंबरचा जो काही पर्याय आहे हा सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. पर्यायवाचक शब्द गाय व धेनू, स्त्री व पुरुष हा विरुद्धार्थी शब्द, गोटा हा अनेकार्थी शब्दाने वापरला जातो, तर बाई हा शब्द अर्थ समावेशक शब्द असलेला आपल्याला या ठिकाणी सांगते. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रश्नांसह आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.